आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय गंभीर अशी बातमी आपण पाहणार आहोत। शेतकरी संपावर जाणार आहेत। तुम्ही अगदी योग्य ऐकलेत, शेतकरी संपावर जाणार असल्याची बातमी येते। शेतमाल विकणार नसल्याचं आणि पिकवणार नसल्याचं देखील कळतंय। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे। 3 एप्रिलला हजारो शेतकरी पुणतांबे गावात जमणार आहेत आणि त्यांनी हा इशारा दिलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात इतिहास घडणार का, यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय। पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकरी हा संपावर जातोय। त्यामुळे आता राज्य सरकार तरी जागा होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं राज्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे। घामाचा दाम मिळत नसल्याने शेतकरी संपावर जाणार आहे आणि महाराष्ट्रात हा इतिहास घडणार आहे। शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा पवित्रा घेतलाय। खरीपाची पेरणी न करण्याचा देखील निर्धार करत 1 जून पासून शेतकरी संपावर जाणार आहेत। योग्य हमीभाव न मिळाल्याने शेतीमाल विकणार नसल्याचं आणि पिकवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय, असा इशाराच थेट शेतकऱ्यांनी दिलाय। यासाठी गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका सुरू झाल्यात आणि पुणतांबे गावातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। 3 एप्रिलला हजारो शेतकरी पुणतांबे गावात जमणार असल्याचं समजतंय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। याबाबत अधिक माहिती देतो आपला प्रतिनिधी रवींद्र महाले। रवींद्र, महाराष्ट्रातला शेतकरी हा संपावर जाण्याची बातमी येते, काय सांगशील? तुझी माहिती दे। नक्कीच तन्मय, आज अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी असेल तसंच गोदावरी नदीकाठील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची आज बैठक आत्ताच पार पडलेली आहे पुणतांबा शहरामध्ये। त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की खरीपाची पेरणी जी आहे ती पेरणी नाही करणार, तसंच शेतीमालात जी भाजीपाला जो आहे तो पिकवला जाणार नाही। पिकवला तो फक्त शेतकऱ्यांसाठीच पिकवला जाणार आहे, कारण की जे शेतीमालाला जो भाव आहे तो भाव मिळत नसल्याने आज शेतकरी कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात आहेत। आज मोठ्या संख्येने जे शेतकरी आहेत ते आज जमा झालेले आहेत। 1 जून पासून शेतकरी जे आहेत तिथील अहमदनगर जिल्ह्यातील, औरंगाबाद जिल्ह्यातील तसेच कोपरगावच्या गोदावरी नदीकाठी शेतकरी जे आहेत 1 जून पासून संपावरती जाणार आहेत। तसंच 3 जुलै रोजी जे आहेत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की 3 जुलै रोजी शिर्डीजवळील पुणतांबा इथे एकत्र येऊन आंदोलन करण्याचा जो इशारा आहे आता शेतकऱ्यांनी दिलेला आहे। तर नक्कीच धन्यवाद रवींद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर शेतकरी हा संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा इशारा दिल्याचं समजतंय। आपल्यासोबत आंदोलक शेतकरी धनंजय धोरडे देखील आहेत। धोरडेजी, नेमक्या काय मागण्या आहेत आणि तुम्ही संपावर का जाताय? आता आपण सांगितलं 3 जुलै सांगितले, हे बघा 3 एप्रिल आहे, येणारा सोमवार आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्रातली पहिली ग्रामसभा आमची पुणतांबा येथे होत आहे। सर्व शेतकऱ्यांची आमची ग्रामसभा पहिली होत आहे। त्या विशेष ग्रामसभा आहे। त्या विशेष ग्रामसभामध्ये शेतकऱ्यांच्या हमी भावाबाबत, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत चर्चा होणार आहे आणि तो शासनाला आम्ही आमचा ग्रामसभेचा ठराव तहसीलदारांना स्वतः बोलून आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आहेत। आमच्या या आसपासच्या सगळे गावातली लोकही त्याच दिवशी जमणार आहेत आणि जर ते शासनाने 2 महिन्यापर्यंत जर आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही किंवा आमची मागणी मान्य केली नाही तर येणाऱ्या जून पासून ज्यावेळेस आमच्या खरीपाची पहिली पेरणी सुरू होती त्यावेळेस आम्ही संपावर जात आहोत 1 जून पासून। धोरडेजी, या सगळ्या तुमच्या ग्रामसभेमध्ये किती शेतकरी सहभागी होणार आहेत आणि कुठल्या जिल्ह्यातून शेतकरी येणार आहेत? या आमच्या पहिल्या ग्रामसभेला राहाता तालुक्यातले आहेत, कोपरगाव तालुक्यातले आहेत, श्रीरामपूर तालुक्यातले आहेत, वैजापूर तालुक्यातले आहेत, गंगापूर तालुक्यातले आहेत, येवला नाशिक मधले शेतकरी आमच्याकडे येणार आहेत। नक्कीच धन्यवाद धोरडेजी आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर 3 एप्रिलला पहिली सभा होणार आहे आणि हमीभाव मिळावा तसंच या सगळ्या प्रकरणी आंदोलक शेतकरी चर्चा करणार आहेत। आपण आपल्या प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊ। शिवाजी, मुळात म्हणजे अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्रातला नावाजलेला असा जिल्हा आहे आपण समजतो आणि याच जिल्ह्यातून शेतकरी हा आक्रमक झालेला आहे आणि तो संपावर जाणार आहे आणि ह्याचे लोण हे राज्यभरात देखील पसरू शकतात, काय सांगशील? तन्मय, अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आणि ही ऐतिहासिकच घटना म्हणावी लागेल। अनेक कर्मचारी आपण पाहिले की संपावर जाताना, पण पहिल्यांदा असं होतंय की शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय। शेतकरी संपावरती गेल्यावरती काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचारच केलेला बरा, कारण जे अन्नधान्य पिकवतात, ज्यांची शेतमालाची मागणी असते, भाज्या मार्केटमध्ये त्याचा असर पडू शकतो, त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात जर शेतकरी संपावर गेले तर। ही सध्या सर्वातली जी घटना आहे ती अहमदनगर जिल्ह्यातली आहे। अहमदनगर जिल्ह्यातले जितके शेतकरी संघटना आहेत त्या शेतकरी संघटनांनी निर्णय घेतला आहे 1 जून पासून हे
संपाचा इशारा दिलेला आहे। शेतमालाला भाव मिळत नाही आहे। अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही। आपण बऱ्याच वेळा दाखवले की आपली शेती त्यांनी जाळून टाकली। नागपूरमध्ये प्रकार घडला होता, अहमदनगरमध्ये असे अनेक शेतकरी आहे की त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, म्हणून अनेक शेतकरी नाराज आहेत आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा ही त्यांची मागणी सातत्याने होत आहे। परंतु सध्या त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही। याच कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी संपावरती जाणार आहेत। 3 एप्रिलला नगर जिल्ह्यामध्ये पुणेतांब म्हणून एक परिसर आहे, गाव आहे, तिथे सगळे जमणार आहेत आणि ही भव्य अशी शेतकरी ग्रामसभा म्हणावी लागेल आणि इथे एक निर्णय होऊ शकतो। 1 जून ही तारीख सध्या सरकारला दिलेली आहे। सरकार या भूमिकेकडे कसं बघतंय? सध्या विरोधक कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून रान उठवत आहे। संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे चांदा ते बांदापर्यंत। शेतकऱ्यांची ही संघर्ष यात्रा सध्या चंद्रपूर इथून सुरुवात झालेली आहे। परंतु नगर जिल्ह्यातलं हे शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतला आहे याचं लोण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पसरू शकतं, कारण हा निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आणि याचं लोण जर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती त्यांनी तसाच जर निर्णय घेतला तर ही घटना अत्यंत महत्त्वाची आणि याचे परिणाम अत्यंत विपरीत असतील। सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। सरकारला आता योग्य निर्णय घ्यावा लागेल, कारण असं पहिल्यांदाच घडतंय की शेतकऱ्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। तन्मय, शिवाजी, एकीकडे कर्जमाफीचा मुद्दा आहेच, परंतु शेतकऱ्यांना संपूर्ण 100% कर्जमाफी दिली जाऊ शकत नाही असं देखील एक विधान येत होतं, त्याबद्दल काय सांगशील? तन्मय, जवळपास 30,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला हवे जर शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची असेल। जिल्हा बँकेकडून राज्य सरकार आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून जे कर्ज घेतले त्याचा आकडा जवळपास 30,000 कोटी रुपयांचा आहे आणि हा आकडा राज्य सरकारकडे एवढे पैसे सुद्धा तरी नाही आहे। याच्यासाठीच केंद्रांकडे हात मागितला होता, पण केंद्राने हात वरती केलेले आहेत। अशा स्थितीमध्ये सरकार आता कचाट्यात सापडले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची की नाही। सातत्याने मुख्यमंत्री समोर येऊन सांगतायत की अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आपण आणतोय, परंतु कर्जमाफीबद्दल अजूनही कुठलीही घोषणा या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजून झालेली नाही आहे। पण आता तरी नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या या संपाचा इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल। तन्मय, शिवाजी, मी तुला थोडंसं थांबवतोय। आपल्यासोबत अमर हबीब शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत जाऊ आपण। हबीबजी, काय सांगाल, नेमकी मागणी काय आहे आणि या संपात तुम्ही देखील सहभागी होताय का? नाही, त्यांनी त्या संपात सहभागी नाही आहे। त्याचं कारण म्हणजे माझा काही विरोध आहे असंही नाहीये त्याला, पण ते लोक नगर जिल्ह्यातले आहेत, मी इकडे बीड जिल्ह्यामध्ये असतो। पण तुम्ही आता जे सांगत होतात ते त्याच्यामध्ये गफलत अशी आहे की शेतकरी कुणाला म्हणतात ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे। हे जे 31,000 कोटी मुख्यमंत्री म्हणतात ना, ते शेतीवरचं कर्ज आहे, शेतकऱ्यावरचं नाही। मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आणून द्यायला पाहिजे या संपाला की ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तेवढ्यांचाच कर्ज बेबाकीचा विषय आहे। जे इन्कम टॅक्स भरतात आणि सरकारी नोकरी करतात त्यांची कर्ज बेबाकी करायची गरज नाही, असं माझं मत आहे। नाही, तुम्ही या संपाला पाठिंबा देणार आहात का? किसान संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या घटनेकडे कसं बघताय? करण्याचा विषय नाहीये, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे। गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यातल्या एका गावाने हा निर्णय केलेला होता, परंतु त्याची त्यांना अंमलबजावणी करता आली नाही। जे बिगर शेतकरी आहेत आणि ज्यांच्याकडे शेती आहे ते करू शकतात हे, परंतु ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे त्यांना करणं हे कठीण आहे, हे समजून घ्यायला पाहिजे। तुम्ही हा फरक करा, बिगर शेतकरी आणि शेतकरी। शेतकरी म्हणजे ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो काय विचार करतो हे समजून घ्या, त्याच्या अडचणींचा विचार करा। जे बिगर शेतकरी आहेत आणि ज्यांच्याकडे शेती आहे ते लोक हे करू शकतात, त्यांचा काही विषय नाहीये। गेल्या वर्षी यवतमाळ मधला अनुभव हा आला, एका गावात सातेफळ नावाचं गाव, तिथल्या लोकांनी पेरणी बंद आंदोलन केलं होतं, परंतु शेवटी त्यांचा नाविलाज झाला आणि त्यांना पेरणी करावी लागली। नक्कीच अमरजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद। तर ऐतिहासिक असा हा निर्णय होऊ शकतो। शेतकरी संपावर जाणार आहेत, त्यामुळे सामान्य जनतेनं देखील खायचं काय असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होऊ शकतो। आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यावेळी आपल्यासोबत आहेत। पाटीलजी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय, कसं बघायचं या सगळ्याकडे? शेतकऱ्यांनी एवढं मुबलक पिकवल्यानंतर जर त्यांच्या नशिबाला फाशीची दोरी किंवा एंड्रेनची विषयाची बाटली घेणार असेल तर या सरकारला कानी कपाळी ओरडून सांगितल्यावर सुद्धा जर का लक्षात घेत नाही, सरकार काही ऐकत नाही,
तेव्हा संपावर जाण्यापलीकडं दुसरा मार्ग नाही. किमान गुंतवणूक करणं, कर्ज काढणं, त्रास करून घेणं आणि व्याजाने कर्जाच्या वेळेच्यात अधिक गुरफटत जाण्यापेक्षा शेती बंद केलेली परवडते. आणि हे आंध्रमध्ये सुद्धा 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भाताची पेरणी करण्याचा पूर्ण बंद केलं आणि संप केला. त्याचे इच्छित परिणाम पुढे झाले. त्या शेती न पिकवणं हा एक अत्यंत चांगला मार्ग शेतकऱ्यांच्या पुढे आहे की किमान कर्जबाजारी होऊन मरायचे किंवा आत्महत्या करायची पाळी येणार नाही. शेतकऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे याच्यापासून राज्यकर्त्यांनी काही धडा घ्यावा. अन्यथा पाटीलजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत आता अशोक चव्हाण आहेत. चव्हाणजी, सरकार कुठेतरी अपयशी ठरत होतं या सगळ्यांना कर्जमाफी देण्यासाठी, आणि आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली, शेतकरी संपावर जाणार. प्रतिक्रिया? परिस्थिती महाराष्ट्रातली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे गेल्या 2.5 वर्षापासून हे शासन आल्यानंतर ज्या पद्धतीने आश्वासनं केवळ दिल्या जातात, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये असो, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये 50% नफा देऊन देण्याच्या बाबतीमध्ये असो, पंतप्रधान उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी घोषणा कर्जमाफीची करतात. राज्यात कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कुठली सकारात्मक पाऊल घेतलं जात नाही. आणि हे सगळे विषय असे असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये सातत्याने आम्ही त्यांना फसवतोय, भाजपवाले त्यांना फसवत आहेत, अशा प्रकारची भावना लोकांत निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आता संयमाचा बांध फुटलेला आहे आणि म्हणून संपावर जाण्याचं त्यांनी हत्यार उपसलेलं आहे. हे निश्चित आहे. सरकारने अधिक न ताणता कर्जमाफी करावी. आम्ही आज संघर्ष यात्रा राज्यात सुरू केलेली आहे. सकाळपासून आम्ही राज्यातले सर्व पक्षीय नेते आज या संघर्ष यात्रेमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे हे एकंदरीत परिस्थिती पाहता आता लोक थांबायला तयार नाहीयेत. शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा जे दुष्परिणाम होतील त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असं माझं मत आहे. नक्कीच. धन्यवाद चव्हाणजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. रघुनाथदादा पाटील आपल्यासोबत होते, ज्येष्ठ शेतकरी नेते. आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल देखील आपले धन्यवाद. शिवाजी आपला प्रतिनिधी आपल्यासोबत होता, तू दिलेल्या माहितीबद्दल देखील धन्यवाद. याची कोण दखल घेणार आहे? आज हे सरकार झालेलं आहे. या मागही सुद्धा काही सरकार झालेले, काही वेळेस निवडून आले, काही झालेले. सगळे लोक संप करतात. तुमचे सर्व्हिसवाले म्हणा, वेष्टी महामंडळ म्हणा, सर्व क्षेत्रातले लोक संपावर जाताना आम्ही शेतकरी का जाऊ शकत नाही? आम्ही सुद्धा निर्णय घेतलाय की आम्ही संपावर जाणार आहे. आम्ही कुठलंही पीक काढणार नाही. आम्ही आमच्या फक्त पोटापुरतंच तयार करणार आहे. जर शेतकऱ्याला जर तुम्हाला जर कदर येत जर नाही, आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर आज हे मोठे झालेले, हे काय कोणाच्या जीवावर मोठे नाही झाले साहेब. आम्ही कष्ट करतो, आमच्या शेतकऱ्याचा कोणी कवडी मात्र विचार करत नाही. तेव्हा आम्ही आता विचार केलेला आहे की आम्ही आता आत्महत्या करणार नाही, आम्ही आता शेती करणार नाही. जसे इतर लोक संप करतात, त्यांच्या मागण्या मान्य करून घेतात, त्याप्रमाणे आम्ही आता शेतकरी सर्व संपावर जाणारी, पूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना संपाचं आवाहन करणारी. त्याकरिता आम्ही पुणतांबा सेंटर प्लेस ठेवून 3 एप्रिल रोजी विशेष शेतकरी ग्रामसभा म्हणजे राज्यातली पहिली ऐतिहासिक अशी बोलवलेली आहे. आणि त्या दिवशी आम्ही सर्वांना आवाहन करून आत्महत्या न करता आपण शेतकरी सर्व संपावर जाऊन सरकारला जाग आणू, असा आमचा निर्णय झालेला आहे.